बाभडे जलशुद्धीकरण केंद्राच्या उपमहापौरांकडून पाहणी, हजेरी रजिस्टरवर आढळल्या कामगारांच्या ॲडव्हान्स सह्या. बाभडे जलशुद्धीकरण केंद्राचे उपमहापौर अनिल नागमोते यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळेस उपमहापौर अनिल नागमोते यांनी सांगितले की उद्यापासून शुद्ध पाणी पुरवठा होईल अशा देखील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व नागरिकांना देखील आवाहन करून सांगितले. शहराला अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने आज उपमहापौर अनिल नागमोते यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील बाभडे जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांना अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यात कामगारांच्या हजेरी रजिस्टरवर दोघांनी ॲडव्हान्स सह्या केल्याचे आढळून आले. या महाभागांवर आयुक्तांना सांगून कारवाई करण्याचा इशारा देखील उपमहापौर अनिल नागमोते यांनी दिला. धुळे शहराला गेल्या महिन्याभरापासून गढूळ, पेयचव, अशुद्ध आणि अनियमित पाण्याचा पुरवठा होत असल्याने असंख्य तक्रारी होत होत्या. सदर बाब लक्षात घेता उपमहापौर यांच्याकडे तक्रारी येत होत्या. त्या संदर्भात आज उपमहापौर अनिल नागमोते यांनी तापी जलवाहिनीवरील मुख्य जलशुद्धीकरण बाभडे केंद्राची पाहणी केली. यावेळी उपमहापौर नागमोते यांनी शुद्ध केलेले पाणी स्वतः पिऊन पाहिले. त्यांना पाणी बेचव लागले. त्यांनी जलशुद्धीकरण केंद्रावरील तंत्रज्ञ कर्मचारी यांची चांगलीच हजेरी घेतली. हजेरी रजिस्टर देखील तपासले. त्यात एक शिपायाने 11 जुलैपर्यंत ॲडव्हान्स हजेरी सह्या केल्याचे दिसून आले, तर दुसऱ्याने 8 जुलैची सही देखील आजच करून ठेवली होती. हा सर्व गंभीर प्रकार उपमहापौर नागमोते यांच्या समोर उघड झाला. शहराला अशुद्ध पाणी पुरवठा होऊ नये यासाठी आवश्यक ते उपाय त्वरित करा. क्लोरीन, ॲलम याचे योग्य प्रमाण वापरून उद्यापासून शहराला शुद्ध पाणी पुरवठा व्हायला हवा, अशा सक्त सूचना यावेळेस उपमहापौर अनिल नागमोते यांनी दिल्या. तसेच हजेरीवर रजिस्टरवर ॲडव्हान्स सह्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यास आपण आयुक्त टेकाडे यांच्याकडे तक्रार करू, असे देखील यावेळेस उपमहापौर अनिल नागमोते यांनी सांगितले. तर यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता चंद्रकांत उगले, उपमहापौर स्वी सहाय्यक नितीन जोशी व कर्मचारी उपस्थित होते. BK साळवे त्याने ॲडव्हान्स 12 तारखेपर्यंत 11 आहे काही 11 तारखेपर्यंत सर कसं सर कुठे साळवे कुठे तर नाही, त्यांनी माणूस लावलेला आहे सर इथे ड्युटीला. रमेश बेडू वर्ष कुठे मग तू ॲडव्हान्स 8 तारखेला कसा ड्युटी करतो? हॅलो ओगले साहेब या इकडे. 8 तारखेपर्यंत ॲडव्हान्स सह्या करून ठेवलेल्या आहेत, जसं आपल्या रोहनदाई मॅडमांनी केला तसं. कुठली ड्युटी केली? आज ड्युटी आला का तो? महिनाभरापासून नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत की शहराला जो पाणी पुरवठा होते अतिशय दुर्गंधीयुक्त, गढूळ आणि गाळच असल्याचा दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होते. तो त्या नागरिकांच्या सततच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे ती पाणी करण्यासाठी आज बाभडे शुद्धी केंद्रावर आलो आपण. तिथे पाहिजे बघितलं असता बऱ्याच ठिकाणी पुढे काही गुन्हे आढळले, तरी त्यांना आता आपण सूचना केलेली की याच्यात हा बदल झाला पाहिजे. उद्यापासून पाणी अतिशय शुद्ध आलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची दुर्गंधी नको, गाळ नको, गढूळ नको, शुद्ध पाणी आलं पाहिजे. आणि नागरिकांच्या तक्रारी आम्हाला नाही पाहिजे. काय करायचं तुम्ही बघा, तो तुमचा प्रश्न आहे. टेक्निशियन ते आहेत, त्यांनी बघायचं काय करायचं ते. तर पाणी हे शुद्ध आलं पाहिजे. त्याबद्दल त्यांना सूचना दिलेल्या आहेत. क्लोरीनचं प्रमाण, ते ॲलमचं प्रमाण ते योग्य वापरा, की जेणेकरून अडचणी येणार नाही, पाणी शुद्ध मिळेल नागरिकांना. त्या पद्धतीने त्यांनी काम करावं असं त्यांनी सूचना दिलेल्या आहे.